केवायसी नसल्याने लाभ लाटणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती समोर येते। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्यासाठी दिलेली ई-केवायसी करण्याची मुदत बुधवारी संपुष्टात येते। आता केवायसीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे 60 लाख लाडक्या बहिणी बाद होण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळात बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींना दर महिना 1,500 रुपये दिले जात आहेत, पण त्यापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय। त्याशिवाय जिल्हा परिषद तसेच पोलीस खात्यातील अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय। सुमारे 2,45,00,000 लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत होत्या, पण या योजनेमुळे सरकारी तिजोरीवरील आर्थिक भार आता असह्य होऊ लागल्याने लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्यासाठी ई-केवायसी सक्तीचं करण्यात आलंय। या योजनेच्या निकषात न बसतानाही दर महिन्याला 1,500 रुपये घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे। त्यामध्ये एक वेतनवाढ रोखण्यात येणार असून खात्या अंतर्गत चौकशीही होणार आहे। साठी आजचा शेवटचा दिवस आहे। ई-केवायसी नसेल तर तुम्हाला लाभ घेता येणार नाहीये। लाभ घेणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई होईल अशी सध्या माहिती मिळते। 60 लाख लाडक्या बहिणी या योजनेतून बाद होतील अशी शक्यता आहे। आताची महत्त्वाची बातमी, आजचा शेवटचा दिवस आहे। ई-केवायसी केलं नसेल तर आजच्या दिवसभरात तुम्ही ई-केवायसी लाडक्या बहिणींसाठी करा, अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। तसंच ई-केवायसी न करता सुद्धा जर कोणी लाभ घेत असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाणार आहे।